याच रेल्वे खोळंब्यामुळे स्पर्धा परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं बघायला समोर येतं, कारण विदर्भातले 10 विद्यार्थी या परीक्षेसाठी पोहोचूच शकले नाही आहेत. काय घडलंय नेमकं? अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अक्षय, काय नेमकं घडलेलं आहे? विदर्भातनं अमरावती एक्सप्रेस या गाडीनं अकोल्यावरनं काही विद्यार्थी आज विक्रीकर विभागाची मुख्य परीक्षा भायखळा येथे घेण्यात आली होती आणि या मुख्य परीक्षेसाठी आज काही विद्यार्थी निघाले होते. मात्र 4:30च्या दरम्यान सेंट्रल लाईनवर खोळंबा झाला, त्यामुळे ती जी ट्रेन आहे ती ट्रेन टिटवाळ्याजवळ थांबली आणि नेमकं काय घडतंय याची कल्पना, कारण साधारणतः ते विद्यार्थी पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत होते. या आधी ज्या विक्रीकर विभागाच्या मुख्य परीक्षा व्हायच्या, हे विभागीय जे कार्यालय असतं विभागीय ठिकाण नागपूरला व्हायच्या, मात्र पहिल्यांदाच अशा परीक्षा मुंबईत होत होत्या. ते आले, त्यांना 9 वाजेपर्यंत कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही, कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नव्हती आणि त्याचमुळे ते त्या ठिकाणी वेट अँड वॉचच्या परिस्थितीमध्ये होते. मात्र 9 वाजता त्यांनी संयम तोडला. त्यानंतर टिटवाळा ते कल्याण हे अंतर त्यांनी 7 ते 8 किलोमीटर पायी चालत आले आणि कल्याणवरनं नंतर ते भायखळ्याच्या दिशेसाठी निघाले. माहिती मुंबईची नव्हती, या अभावी त्यांनी वेळेवर परीक्षास्थळी पोहोचू शकले नाही आणि त्यांना या ठिकाणी परीक्षेसाठी आतमध्ये घेण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि जो गलथान कारभार सेंट्रल ठीक आहे अक्षय, मी तुला थोडंसं थांबवतो. आता स्वतः ज्याच्यावर ही वेळ आलेली आहे तो कुणाल, हा परीक्षार्थी, हा विद्यार्थी आपल्या सोबत आहे. कुणालला नेमकं काय सांगण्यात आलं आणि कशा प्रकारे जेव्हा तुम्ही इकडे पोहोचत होता तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला परीक्षेसाठी? नाही सर, ज्यावेळेस मी निघालो होतो अमरावतीवरनं आणि आम्हाला ज्यावेळेस 3 ते 4च्या दरम्यान ते केबल वायर तुटल्यामुळे प्रॉब्लेम झाली. बरं. टिटवाळ्याच्या पलीकडे तिथून 6 किलोमीटरला, परंतु रेल्वेकडून बोल कुणाल. तर रेल्वेकडून तशा प्रकारच्या कोणत्याच सूचना देण्यात नाही आल्या की कधी दुरुस्ती होईल म्हणून. त्यामुळे आम्ही जवळपास चौकशी केली असता 9 वाजेपर्यंत वाट पाहिली, जवळपास 4 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत. बरं. नंतर 9 वाजता सर आम्ही प्रत्यक्ष पैदल निघालो आणि जवळपास 7 किलोमीटर टिटवाळापर्यंत आलो. बरं. आणि तिथून नाही बोल कुणाल, बोल. तिथून पोचलोय आम्ही भायखळ्याला आत्ता. तर आमचा पहिला पेपर मिस झालेला आहे. किती वाजता होती परीक्षा? पहिला पेपर किती वाजता होता? 11 वाजता होता. आणि तुम्ही या ट्रेननी किती वाजता पोहोचणं अपेक्षित होतं? आम्ही सकाळी 5:30ला अपेक्षित होतं. बरं. मग आता तिकडे सेंटरवर गेल्यावर तुम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल सांगितलं तेव्हा तुम्हाला काय तिकडून प्रतिसाद मिळालाय? नाही सर, मी सेंटरवर पोहोचत आहे त्या या गलथान कारभारामुळेच, कारण मधामध्ये ट्रॅफिक वगैरे. अच्छा. तर मी नेमकं तिथेच चाललोय. बरं. तर मी अजून तू पोहोचला नाहीये सेंटरवर? बस पोहोचतोय सर आता, कारण कसं आहे मला मी आता पोचलो भायखळ्याला आणि त्यामुळे माझं किती नुकसान झालं. विदर्भातले माझ्यासोबत 5-7 विद्यार्थी आहेत की जे या परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. बरं. कोणाचं काउन्सिलिंग होतं सर, BMS, कोणाचं इंटरव्ह्यू होते. बरं. आणि ते सकाळचं जे सेशन होतं 9चं ते अनेक जण मिस झालं. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद कुणाल. तू आत्ताही अशाही मनोवस्थेमध्ये आमच्याशी बोलून आमच्याकडे सगळं माहिती जी आहे ती दिलीस त्याच्याबद्दल.